नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत जे बेसिक ग्रामरच्या टॉपिकबद्दल माहिती घेतलेली आहे, ज्याप्रमाणे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस आणि टेन्स. तर आज आपण ट्रान्सफॉर्मेशन या भागाची चर्चा करणार आहोत आणि यामध्ये वाक्याचे मूळ स्वरूप बदलून किंवा रचना बदलून एक वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येते किंवा एका वाक्याची रचना दुसऱ्या प्रमाणे करून सुद्धा आपण ट्रान्सफॉर्मेशनची माहिती घेऊ शकतो. तर पहा, ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस. Transformation is a process of changing. Process of changing from one form to another without changing its essential meaning. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ न बदलता एका वाक्याच्या स्वरूपाचे दुसऱ्या वाक्याच्या फॉर्म मध्ये रूपांतर करणे यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, असर्टिव्ह आणि इंट्रागेटिव्ह, असर्टिव्ह आणि चेंजिंग द पार्ट ऑफ स्पीच अशा प्रकारच्या काही वाक्यांचा समावेश असतो. तर त्यापैकी आपण या काही प्रस्तावना झाल्यानंतर, ट्रान्सफॉर्मेशनची प्रस्तावना झाल्यानंतर आपण त्याच्या एका महत्त्वाच्या प्रकाराची चर्चा करणार आहोत, तो म्हणजे अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. त्यापूर्वी की मूळ फॉर्म, वन फॉर्म टू अनदर फॉर्म विदाउट चेंजिंग द मीनिंग. तर उदाहरणार्थ, राम वॉज लेट but he was not given any punishment. Was not given any punishment. आता हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे लिहिता येतं. although Ram was late, although Ram was late, but late he was not punished. He was not punished. In spite of coming late, in spite of coming late, Ram was not punished. पहा, हे तीन वाक्य दिली आहेत, याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. यामध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी शुड रिमेंबर, यामध्ये सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ आणि काळ बदलायचा नाही. याचं एसेन्शियल मिनिंग, राम वॉज लेट बट ही वॉज नॉट गिव्हन एनी पनिशमेंट. रामला उशीर झाला होता परंतु त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा केली गेली नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये but although Ram was late, जरी रामला उशीर झाला होता तरी he was not punished, त्याला शिक्षा केली गेली नाही. In spite of coming late, उशिरा येऊन सुद्धा Ram was not punished. या तिन्ही वाक्याचा अर्थ तोच आहे, इसेन्शियल मीनिंग सेम आहे. यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आज आपण एका दुसऱ्या टॉपिकची किंवा दुसऱ्या ग्रामरच्या भागाची चर्चा करणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण होकार, अर्थी आणि
नकार अर्थी वाक्य असे म्हणतो. तर अफॉर्मेटिव्ह म्हणजे काय, पहिल्यांदा आपण प्रथम अफॉर्मेटिव्ह म्हणजे काय. अफॉर्मेटिव्ह म्हणजे ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नन, नेव्हर यासारखे शब्द नसतात. नो, नॉट, नन, नेव्हर, नन बट, नन, नथिंग बट यासारखे शब्द नसतात, त्याला अफॉर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. आणि निगेटिव्हला यासारखे शब्द असले की ते वाक्य निगेटिव्ह समजावे, निगेटिव्ह सेंटेन्स. ज्यामध्ये नो, नॉट, नन, नेव्हर, नन, नथिंग, नोबडी, नन यासारखे शब्द असले की ते वाक्य निगेटिव्ह समजावं, नसले की अफॉर्मेटिव्ह समजावं. तर आता आपण वी आर गोइंग टू डिस्कस अफॉर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण अफॉर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सची चर्चा करणार आहोत. तर बघा, याच्यात एकच महत्वाची गोष्ट आहे. व्हॉट इज द बेसिक थिंग अबाउट अफॉर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. तर अफॉर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बद्दल एक मूलभूत गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये वाक्याचा काळ आणि अर्थ, टेन्स अँड मीनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. टेन्स अँड मीनिंग ऑफ द सेंटेन्स. आता हे अफॉर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह बनवत असताना, अफॉर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवित असताना आपल्याला काही पद्धती आहेत, बनवण्याच्या काही पद्धती आहेत. अफॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस याचा असे काही विशिष्ट नियम नाहीत, परंतु काही जनरल आहेत जे वापरले जाऊ शकतात. There are some general rules about changing affirmative to negative sentence and vice versa. Vice versa means या उलट, negative to affirmative and affirmative to negative. So now the basic thing about changing affirmative to negative and negative to affirmative sentence is not to change or do not change or not to change the tense and form of the sentence. मूळ वाक्याचा काळ आणि अर्थ न बदलू देता होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य करतात. तर याचे काही वेज आहेत, काही पद्धती आहेत. by using number 1, by using a word of opposite meaning, by using first number 1 पहिले मार्ग, मेथड, पद्धत जे म्हणतात नाही, by using a word of opposite meaning. word of opposite meaning ही पहिली पद्धत आहे. opposite meaning, by using a word of opposite meaning and inserting no or not, inserting no or not. पहा, मूळ वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून आणि त्यामध्ये नो, नॉट यासारखे नकारदर्शक शब्द वापरून आपण होकारार्थी वाक्याचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य तयार करू शकतो. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, यू आर अ गुड मॅन. तर यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय, वापरला जाणारा शब्द, विरुद्धार्थाचा वापरला जाणारा शब्द हा नाउन असेल, वर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडवर्ब असेल. या विरुद्धार्थाचा शब्द वापरून आपण होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी करू शकतो. परंतु त्यात वापरला जाणारा शब्द हा नाम असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, क्रियापद असेल. आता इथे उदाहरण पहा, यू आर अ गुड मॅन. अफॉर्मेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे, अफॉर्मेटिव्ह. आपली बेसिक आयडिया काय आहे, टेन्स ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा काळ. आणि दुसरा मीनिंग, त्याचा अर्थ बघा, यू आर अ गुड मॅन, तुम्ही चांगले व्यक्ती आहात. मग याचा निगेटिव्ह, you are not a bad man.
तुम्ही वाईट व्यक्ती नाहीत, निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह झालं. यू आर अ गुड मॅन, याचा टेन्स सिंपल प्रेझेंट, याचा पण सिंपल प्रेझेंट. याचा अर्थ तुम्ही चांगले व्यक्ती आहात, याचा अर्थ तुम्ही वाईट व्यक्ती नाहीत. दोन्हीचा अर्थ एकच. मग निगेटिव्हचा अफॉर्मेटिव्ह, अफॉर्मेटिव्हचं निगेटिव्ह. Very few persons were present. Very few persons were present. Present. आता याच्यामध्ये हे अफॉर्मेटिव्ह. वाक्याचा काळ पास, सिंपल पास. फार थोडे लोक उपस्थित होते आणि जास्त उपस्थित नव्हते. व्हेरी फ्यूच्या जागी नॉट मेनी. का विरुद्धार्थी शब्द वापरता येतो. व्हेरी फ्यू फार थोडे, नॉट मेनी जास्त नाही. पर्सन्स वेअर अब्सेंट, वेअर प्रेझेंट. फार थोडे, जास्त लोक उपस्थित नव्हते, फार थोडे लोक उपस्थित होते. पहा तिसरं वाक्य. एव्हरीबडी ऍडमिट्स इट. तीसरा वाक्य. थर्ड एक्झाम्पल, एव्हरीबडी ऍडमिट्स इट. आता हे बघा, वाक्याचा काळ पहा, अफॉर्मेटिव्ह आहे. याचं निगेटिव्ह. एव्हरीबडी, नोबडी डिनाइज इट, नोबडी डिनाइज इट. एव्हरीबडीचा विरुद्धार्थी नोबडी, ऍडमिटचा विरुद्धार्थी डिनाइज इट, निगेटिव्ह. तर पहिला प्रकार, पहिली पद्धत, पहिली मेथड, बाय युझिंग अ वर्ड ऑफ ऑपोजिट मीनिंग अँड एक्सेप्टिंग नो नॉट. तर मूळ वाक्यातील एखाद्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून आपण होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य बनवू शकतो. आता दुसरी पद्धत, दूसरा वे, दूसरा मार्ग, दूसरा नियम, हाउ टू मेक अफॉर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य कसं बनवायचं याची दुसरी पद्धत एक झाली. मूळ वाक्यातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून तो वापरला जाणारा शब्द नाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, क्रियाविशेषण असेल, आणखीन दुसरा कोणताही शब्द असेल तर त्याप्रमाणे वापरावा. नंबर 2, रूल नंबर 2 किंवा नियम नंबर 2, by changing the degrees of adjectives or adverbs. By changing degrees of adjectives or adverbs or adverbs. याचा नियम काय असेल बेटा? मराठीत सांगायचं झालं तर दिलेल्या वाक्यातील विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची डिग्री बदलली असता पॉझिटिव्ह डिग्री, आपलं होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य करता येते. चेंजिंग द डिग्रीज ऑफ एडजेक्टिव्स और एडवर्ब्स. नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1, ऑस्ट्रेलिया is the longest island in the world. The longest island in the world. पहा, what kind of a sentence it is? Affirmative. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? पहा बरं, होकारार्थी, पॉझिटिव्ह आहे मीनिंग याची. टेन्स पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्याचा अर्थ पहा, ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात लांब बेट आहे. तर याचं निगेटिव्ह करू. मग आता यातलं विशेषण कोणतं आहे? चेंजिंग द डिग्री ऑफ एडजेक्टिव्ह और एडवर्ब्स. लॉंगेस्ट आहे. मग आता डिग्री नकारार्थी बनवायचं असेल तर नो अदर ने सुरुवात करा, डिग्री बदलली. पूरक भाग कोणता आहे? नो अदर आयलँड इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड इज, क्रियापद जे आहे ते इज, ॲज लॉंग ॲज,
ॲज लॉंग ॲज सुरुवातीचे नाव शेवटी ऑस्ट्रेलिया. निगेटिव्ह. आपली बेसिक आयडिया काय आहे पहा की अफॉर्मेटिव्हचे निगेटिव्ह आणि निगेटिव्हचे अफॉर्मेटिव्ह मध्ये रूपांतर करताना विशेषणाची डिग्री बदलली असता. बदलली डिग्री लॉंगेस्टची लॉंग. मूळ वाक्याचा अर्थ आणि काळ बदलू द्यायचा नाही. हे सगळ्यात बेसिक आयडिया ऑफ चेंजिंग अफॉर्मेटिव्ह टू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टू अफॉर्मेटिव्ह. नकारार्थीचे होकारार्थी, होकारार्थीचे नकारार्थी वाक्य बनवताना मूळ वाक्याचा काळ आणि अर्थ बदलू द्यायचा नाही. विदाउट चेंजिंग इट्स इसेन्शियल मिनिंग. We should remember that, you should remember that without changing the meaning of the sentence, we make affirmative and negative. I am smarter than you. I am smarter than you. मी तुमच्यापेक्षा स्मार्ट आहे. Then affirmative. अफॉर्मेटिव्ह हे वाक्य होकारार्थी आहे. आपल्याला याचं निगेटिव्ह बनवायचं आहे. नामात किंवा सर्वनामात अदला बदल करा. अदला बदल केली यू असल्यामुळे ॲम येणार नाही आर. चेंज करायची डिग्री. स्मार्टरचं स्मार्ट येईल पण नॉट कशामध्ये ॲज मध्ये. ॲज स्मार्ट ॲज आय हे झाले निगेटिव्ह. बघा आता याची आपली मूळ कल्पना काय. व्हॉट इज द बेसिक आयडिया ऑफ अफॉर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. काळ आणि अर्थ अँड आर. काळ एकच, सेंटेन्स एकच काळ, साधा वर्तमान काळ. वाक्याचा अर्थ पाहायचा. आय एम स्मार्टर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा अधिक चाणाक्ष आहे आणि तू माझ्या इतकाच चाणाक्ष नाहीस किंवा हुशार नाहीस. अशा प्रकारे आपण बाय चेंजिंग द डिग्रीज ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडव्हर्ब्स. आज आपण हे पाहिलं आपण की विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची डिग्री बदलली असता होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य बनवता येते. दोन पद्धती पाहिल्या. पहिली पद्धत मूळ वाक्यातील एखाद्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून पण होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी वाक्य बनवतो. दुसरी पद्धत पाहिली ती कोणती पहा की विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची डिग्री बदलली असता. नंबर थर्ड, बाय युजिंग एन ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस अनेबल टू अँड was where was oblique where plus unable to instead of cannot or could not पहा कॅनॉट च्या जागी एमीज आर अनेबल टू आणि एमीज आर अनेबल टू च्या जागी कॅनॉट आणि कुड नॉट च्या जागी वॉज वेअर अनेबल टू आणि वॉज वेअर अनेबल टू च्या जागी कुड नॉट वापरून आपण मूळ वाक्याचे होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी बनवू शकतो. दे आर अनेबल टू रीड अ लाईन. हे पहा, दे आर अनेबल टू रीड अ लाईन. ते एक ओळ लिहिण्यास सुद्धा असमर्थ आहेत. आर अनेबल टू आहे म्हणजेच काय वापरता येईल? कॅन नॉट. बरोबर आहे. काय पहा, इज इट राईट? वी यूज कॅन नॉट इन्स्टेड ऑफ आर अनेबल टू रीड अ लाईन. आणि कॅन नॉट च्या ऐवजी instead of cannot we use am is are unable to and am is are unable to cannot. तर बघा, cannot असेल तर am is are unable to आणि could not असेल तर was were unable to. People could not understand their leader. People could not understand their leader.
अंडरस्टँड देअर लीडर्स ओपिनियन. नाउ फुटनोट से लगी was where people were unable to understand their leaders opinion. अफर्मेटिव्ह निगेटिव्हचे आहे. तिसरा प्रकार आहे, तिसरी पद्धत आहे की बाबा आपण we make able to or unable to, sorry, where unable to, where unable to किंवा was unable to किंवा is are unable to च्या ऐवजी could not आणि is are unable to च्या जागी cannot वापरून आपण होकारार्थीचे नकारार्थी वाक्य बनवतो आणि नकारार्थीचे होकार अर्थी बनवतो. विद्यार्थ्यांनो, आय ट्राय माय बेस्ट. मी माझ्या पद्धतीनं इतका चांगला प्रयत्न करीत आहे की यू शुड अंडरस्टँड इट इझिली, लाईक अ क्लास. वर्गासारखं तुम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला ऑनलाईनवर बिनकानी काही बोलता येत नाही, आपल्या वर्गामध्ये वगैरे बोलतो तसं. बाय युझिंग नो सुनर. नंबर 4, बाय युझिंग नो सुनर instead of as soon as, or paha, by using no sooner dash dash than instead of as soon as, by using no sooner dash dash than, or instead of as soon as. as soon as च्या जागी no sooner वापरून आपण होकारार्थीचे नकारार्थी बनवतो आणि no sooner dash dash त्यांच्या ऐवजी as soon as वापरून नकारार्थीचे होकार अर्थी बनवतो. as soon as he saw a snake, he ran away. As soon as च्या जागी no sooner वापरून by using no sooner instead of as soon as. no sooner past form आहे म्हणून रूढ did पैकी read. ही करता हिला ही. सीचं मूळ रूप, सॉचं मूळ रूप सी. a snake, then he ran away. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट लक्षात असलीच पाहिजे की ह्या जरी पद्धती असल्या, काही पद्धतीने आपण होकारार्थीचे नकारार्थी बनवतो, पण बेसिक कन्सेप्ट ही आहे अफर्मेटिव्ह निगेटिव्हची. डू नॉट चेंज द टेन्स अँड मीनिंग ऑफ द सेंटेन्स. टेन्स सिंपल पास्ट, सिंपल पास्ट. वाक्याचा अर्थ ज्या क्षणी त्याने सापाला पाहिले त्याच वेळी तो पळून गेला. त्याने सापाला पाहिले न पाहिले तो पळून गेला. एक क्रिया घडली की दुसरी. अशा प्रकारे आपण होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी बनवू शकतो. तर मग नंतर पुढचा 5वा प्रकार लगेच तुम्हाला सांगतो. नंबर 5, केले कंटिन्यू. बाय युझिंग not only dash dash but also instead of as well as both dash dash and याच्या उलट सुद्धा पहा. आपण नॉट ओनली बट ऑल्सो आपण कशा जागी as well as both dash dash and याच्या जागी आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरून होकारार्थीचे नकारार्थी करतो आणि नॉट ओनली बट ऑल्सोच्या ऐवजी as well as both dash dash and वापरून सुद्धा आपण
होकार अर्थीचे नकार अर्थी बनवू शकतो. एक उदाहरण नंबर 1, ओम प्रसाद was clever as well as intelligent. हुशार आणि बुद्धिमान दोन्ही होता तो. आता इथं using not only but also, Om Prasad was not only clever, तर as well as च्या जागी but also किंवा as well as च्या ऐवजी but also intelligent. बघा आता not only but also वापरलो as well as आणि both च्या जागी. मग हे अफर्मेटिव्ह, खालचं निगेटिव्ह, आय राईट इट इन अ शॉर्ट फॉर्म. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह आहे. याचा अर्थ, वाक्याचा काळ सिंपल फास्ट. वाक्याचा अर्थ, आता अर्थ पाहू. ओम प्रसाद हा हुशार आणि बुद्धिमान होता. ओम प्रसाद हा हुशारच नसून बुद्धिमान सुद्धा होता. तर विद्यार्थ्यांनो पहा, मी प्रत्येक टॉपिकची मराठी इंग्रजीत तुम्हाला अर्थ वापरायचे कसे याची आयडिया सांगालो, ते लक्षात ठेवा बरं. ओम प्रसाद हा हुशार तसेच बुद्धिमान होता. होकारार्थी वाक्य, ओम प्रसाद फक्त हुशारच नसून बुद्धिमान सुद्धा होता. The losers are not only women. The losers are not only women but also entire society. Entire means whole. होल म्हणजे संपूर्ण. एंटायर सोसायटी हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता याचं आपण ह्या नॉट ओनली बट ऑल्सो च्या जागी ॲज वेल ॲज आणि बोथ ॲज लेस अँड वापरू शकतो. आता इथं आपण द लुझर्स आर बोथ वुमेन and entire society किंवा यालाच आपण या बोथच्या जागी आपण अँडच्या ऐवजी ॲज वेल ॲज सुद्धा वापरू शकतो. बोथ ॲज वेल अँड किंवा ॲज वेल ॲज एंटायर सोसायटी हे आहे अफर्मेटिव्ह. तर पहा, आपण अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हच्या जे 5 पद्धती पाहिलेल्या आहेत, तर त्याच्या पुढचे 2-3 पद्धती आणि उदाहरणं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. Thank you.